सर्वात प्रथम जय भीम, जोहार. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आणि महात्मा फुले क्रांतीज्योती यांचा पण विजय असो. तर या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही बदलापूरच्या खूप आतील आदिवासी पाड्यांमध्ये ज्या मुली शाळेमध्ये जातात त्यांच्यासोबत आमचं नियमित काम आहे. आमचे वसती केंद्र अनुभूती संस्थेचे तिकडे चालतात आणि आम्ही हे पाहिलं की मुलींना शाळेमध्ये ये जा करण्यासाठी, वाहतुकीसाठी सोयी खूप कमी आहेत. प्रशासनाबरोबर नेहमी पाठपुरावा पण केला की याचा डायरेक्ट परिणाम जो आहे तो शाळा गळतीवर होईल, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रक्रिया खूप स्लो होतात आणि अजूनही त्याचं काही उत्तर आलेलं नाही आहे. आम्ही पोस्टकार्ड पाठवले, पत्र लिहिले, पण त्याच्यावर काही झालं नाही. तर मग आता या मुली शाळेत जाणार कशा, कॉलेजमध्ये जाणार कशा, तर यांचा ड्रॉपआउट रेट होऊ नये. तर मुख्य उद्देश हा होता की शाळा गळती थांबवण्यासाठी संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही साधारण 100 आदिवासी मुलींना सायकल ज्या आहेत त्या वाटलेल्या आहेत या महिन्यामध्ये. खरं तर मुलींच्या आनंदासाठीच आम्ही कामं करतोय आणि एक संविधानिक आनंदात राहण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मुलींच्या चेहऱ्यावर आनंद महत्त्वाचं आहे की मुलींकडे स्वतःची वस्तू असणं हा खूप मोठा कॉन्फिडन्स आहे. ती वस्तू रस्त्यावर उतरवणं, त्या वस्तूने प्रवास करणं, ती वस्तू शाळेत, कॉलेज आणि अनुभूतीच्या केंद्रात आणणं हा एका प्रकारचा कॉन्फिडन्सच आहे आणि हे बघून बळच मिळतं, प्रोत्साहन मिळतं एका प्रकारचं. अनुभूती संस्था साधारण 10 वर्षापासून सतत काम करते आणि मी या क्षेत्रामध्ये 25 वर्षापासून आहे आणि कल्पना ही नव्याने अगदी आम्हीच आणलेली अशी नाही आहे. तर बरेच असे भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी असे होतकरू लोक आहेत ज्यांना वाटतं की मुलींच्या शिक्षणासाठी पावलं उचलली पाहिजेत. त्यांनी सायकलीला पर्याय म्हणून वापरला आहे आणि अशाच लोकांकडून जो आहे तो ज्याला म्हणावं की प्रेरणा घेत आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे की ज्या लोकांनी अगोदरच या प्रकारच्या प्रक्रिया राबवल्या आहेत, पण या प्रक्रिया आपल्या ठिकाणी खूपच उत्तम ठरू शकतात. कारण का बदलापूर शहर म्हणून विकसित होत असताना ते ठराविक लोकांसाठी तर विकसित होत नाही आहे ना, याची काळजी घेण्याची खूप गरज आहे. बदलापूरच्या आतमध्ये हजारोच्या संख्येने आदिवासी राहतात, विटभट्ट्यांवर भटके विमुक्त राहतात आणि यांच्यासाठी जेव्हा प्रवासाची सोयच नसते तेव्हा शाळा गळती हाच एक काळा उपाय जो आहे तो तिकडे निर्माण होतो आणि त्याच्यासाठी सर्वांनी सर्व अंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच्यातील एक छोटासा तिळबळ प्रयत्न अनुभूती म्हणून आम्ही करत आहोत. जसं की फक्त हा सायकल वाटप कार्यक्रम आणि शाळा गळतीपर्यंत मर्यादित न राहता हा एक प्रतिकात्मक कार्यक्रम आहे की बाबासाहेबांची ही 135वी जयंती आहे आणि सायकलीची चाकं जशी ही मुली पुढे घेऊन जाणार आहेत, तर आमचं या अभियानाचं घोषवाक्यच आहे की बाबासाहेब, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्येयाच्या दिशेने, विजनच्या दिशेने आम्ही सगळे मिळून वाटचाल करणार आहोत आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. तर साधारण उंबरवेड्यापासून ते आंबेडकर स्मारकापर्यंत हां ज्याला म्हणावं की आत्ता आपण जिकडे उभे आहोत बाबासाहेबांच्या स्मारकापर्यंत, बदलापूरपर्यंत, इकडे महामानवांना अभिप्रेत असणारा देश घडवण्यामध्ये मुली आपलं अगदी छोटी छोटी जागा कशी विस्तृत करणार आहेत, त्या कशा पुढे येणार आहेत याची खूप उहापोह आम्ही करत आहोत, सारखी चर्चा आम्ही करत आहोत आणि बाबासाहेबांच्या दिशेने, क्रांतीज्योतींच्या दिशेने आणि महाराजांच्या दिशेने आमची काय पावलं असतील याच्यासाठी आम्ही स्वतःला चॅलेंज देऊन पुढे येण्याचा प्रयत्न करत आहोत. तर महत्त्वाचं जे आहे ते हे आहे की सायकल वाटप जी आहे ती महामानवांच्या दिशेने आमची चाकं आम्हाला जी आहे ती गतिमान करायची आहेत. आज आम्ही ते 70च्या संख्येने मुली आहोत. सगळ्या 70च्या संख्येने मुली सायकल चालवत मोऱ्याचा पाडा इथून तर बदलापूरपर्यंत आलो. खूप छान वाटलं, म्हणजे की ग्रुपमध्ये आलो सगळे आणि मोऱ्याचा पाडा, फणसवाडी, आगणवाडी, मुळगाव, चोन, लवाळी अशा खूप गावातून मुली आहेत आणि बदलापूर येथे सगळ्याजणी चालवत आलो. खूप छान वाटलं. मला आज खूप छान वाटलं. तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुलींची सायकल रॅली काढली आहे. तर आमचा अनुभव खूप छान होता यांच्यासोबत. तर आमच्या एकूण 70 मुली असतील, तर त्या सायकल चालून इथपर्यंत घेऊन आल्यात. आभार. जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय. तर अनुभूती संस्थेने जे काम करतायत मुलींसाठी त्याच्यामुळे आमचा खूप आत्मविश्वास वाढतोय आणि आज जी सायकल रॅली निघाली त्याच्यामुळे पण आमचा खूप जास्त आत्मविश्वास वाढतोय. तर मुली मोऱ्याच्या पाड्यापासून तर इथे बाबासाहेबांच्या चौकापर्यंत आल्या आज सायकल चालवीत, तर खूपच आत्मविश्वास वाढला आणि आता मुली
स्वतःहून कुठे पण फिरू शकतात. आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅली काढली आहे. तर खूप अशा साऱ्या मुली आहेत का ते कधी घरातून बाहेर नाही निघत, तर आज पहिल्यांदा रस्त्यावर सायकल चालवतात. तर असं खूप भारी वाटतंय की त्यांना असं पुढे जाण्याची एक संधी भेटते. तर त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास आहे तो म्हणजे वाढतोय. आम्ही मुली कशा खेड्यागावातल्या पुढे जात नाही, घाबरतात. तर आज त्यांना संधी मिळाली तर ते काहीतरी पुढे करून दाखवतीलच, असं खूप म्हणजे भारी वाटते. मी आज पहिल्यांदाच सायकल शिकली. आज पहिल्यांदाच बाजारात आले सायकल घेऊन. मला सायकल येतच नव्हती, पण प्रयत्न केल्याने होतं. आधी केलंच पाहिजे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.